तर आमचे रामचंद्रदादा संत या ठिकाणी उपस्थित आहे. अभिनंदन निलेश भोईर, वेल बोल्ड, 4 विकेट घेतलेले 2 ओव्हरमध्ये. शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. होळे आपण थेट कॉम्बॉक्समध्ये. हॅलो, धन्यवाद विनोद पाटील सर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. साखळी सामन्यातील प्रथम फेरी संपुष्टातील या मॅच नंतर शेवटची लढत आहे शिरडोन विरोधात नांदिवली. या अगोदर काकडवाल विरोधात मोठा गाव हा पहिला सामना झाला. त्यामध्ये जल्पेश भोईरने 7 चेंडूमध्ये 22 धावा कुटत मोठा गाव संघ तिथे विजयी झाला. रोमहर्षक सामना झाला पडले गाव. का इनिंग साकारली मयूर ठाकूरने. मोठ्या लक्ष्याचा त्याने देखील पाठलाग केला. त्यानंतर सापाड संघाने पराभूत केलं वसारला. दिगेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण त्वरित मंचाच्या दिशेने यावं. कोलिवली संघाचे दिगेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपला सत्कार इथे होणार आहे. विनंती दिगेश म्हात्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित यावं. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला केसला. डीप मध्ये फिल्डर, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद, पहिला धक्का. पायातला चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळवला. रिस्की शॉट अगदी आपण पाहिला. मनगटाचा वापर, चौकार महेंद्र म्हात्रे यांच्या बॅटमधून. बॅकफुटला जाऊन इथे स्लॅश करायचं होतं तर TR सर्कलमध्ये काय झेल घेतलाय स्वप्नील पाटीलने. महत्वाची विकेट. महेंद्र म्हात्रे यांचा फटका चांगला होता परंतु गॅप शोधू शकले नाहीत. चांगला स्ट्रोक होता. बॅकफुटला जात असताना हा स्लाइस केलं बॉलला परंतु कव्हर पॉइंटला चांगला झेल. चांगली फिल्डिंग स्वप्नील कडून. फलंदाज बाद. धावसंख्या 4, विकेट 2. दोन्ही फटके महेंद्र म्हात्रे यांचे अप्रतिम होते. पायामध्ये टाकलेल्या चेंडूला फ्लिक केलं. त्यानंतर बॅकफुट स्लाइस अगदी आपण पाहतोय ना की मागे जात असताना फटका खेचला. थोडा पंच पाहायला मिळाला. फटका चांगला होता परंतु तिथे फिल्डर तैनात होता कव्हर पॉइंटला. त्याने झेल चांगला घेतला. 4 वरती 2. हलक्या हाताने चेंडू ढकलला. शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट झाला तर काम तमाम होईल परंतु नाही झालं. एक धाव, चोरटी धाव इथे घेतले. एकेरी धावसंख्येने स्कोर 5.
VIP कक्ष ज्याची चर्चा विनोद पाटील सरांनी नुकताच केली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा VIP कक्ष कुठे असेल कोणत्या क्रीडांगणामध्ये तर ते VCC वेताळीस व क्रिकेट संघ उसरगर यांच्या वतीनं हे जे क्रीडांगण साकारलं गेलंय किंग मैदान, आणि तिथे आत्ताही प्रेक्षक स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू टाकतोय विवेक पाटील निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 5. 2 गडी बाद झालेत. महत्त्वाचे प्रशांत मात्रे, महेंद्र मात्रे चांगल्या लयमध्ये दिसत होते. त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आला, परंतु चांगला झेल घेतला स्वप्नीलने. 30R सर्कलचे खेळाडू जेव्हा पॉवर प्लेमध्ये ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं, आणि कव्हर पॉईंटच्या स्वप्नीलला तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं ना तर 30Rच्या सर्कलच्या बाहेर जाऊन त्याने झेल घेतलाय, म्हणजे रेडी होता त्या शॉटसाठी. ही समय सूचकता दाखवणं फार गरजेचं आहे. VIP कक्षामध्ये मला असं वाटतं निलेशजी मात्रे देखील उपस्थित आहेत, लेजंड क्रिकेटर. मगाशी आवर्जून उल्लेख केला जेव्हा त्यांचा सुपुत्र खेळत होता ओम, आणि त्याने ओमने जो फटका खेचला ना स्विचिटचा 110%. निलेश मात्रे यांच्या समवेत जेवढे खेळाडू खेळलेत सगळे लेजंड आहेत. त्यांनी अगदी सहजरित्या म्हटलं असतं की बाबाची झलक आहे. सेम अद्यापही प्रश्न आहे कित्येकांना की रायटी की लेफ्टी निलेश मात्रे. 40+. क्रिकेटने एक वेगळीच देणगी दिली त्यांना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 धावा. चांगलं षटक टाकलं विवेक पाटीलने. 2 विकेट त्याने घेतल्या. त्यामध्ये फिल्डरचं योगदान फार महत्वाचं होतं. गोलंदाजीसाठी आलाय तो सुयोग पाटील. जास्त वेळ घेऊ नका, यानंतर मॅच होईल मोठागाव विरोधात पडलेगाव. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की कॅप्टन आपले पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदर्श पडलेगाव विरोधात मोठागाव. फिल्डिंगमध्ये फेरबदल. एक्स्ट्रा कव्हरला असलेला प्लेअर मिड ऑफच्या पोझिशनला येतोय, आणि एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता तो आता फिल्डर मात्र येतोय कव्हर पॉइंटला. सुयोग टू नीरज मात्रे. फुलटॉस बॉल. ताकद लावायची होती फटक्यावर. मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेचलाय. फक्त एकच धाव. शांत संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला. सिक्सर सुप्रीमो हा चेंडू मात्र वापरला जातो या स्पर्धेसाठी. किंग ट्रॉफी 2024 पहिली फेरी संपुष्टातील आता या स्पर्धेची. एकूण 48 संघ खेळले या स्पर्धेमध्ये. पिंट्या मात्रे. फुलटॉस बॉल. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कॉल होता. विकेट महत्वाची आहे. रिक्स घेतली असती तरी चाललं असतं, कारण बॅकअपला मागे फिल्डर होता. घ्यायला हव्यात रिक्स. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला झटपट निर्णय घ्यावे लागतात. क्रिकेटच झटपट आहे, जलद गतीचं आहे, फास्ट क्रिकेट आहे. फास्ट डिसिजन घ्यावे लागतात. सिंगलने स्कोर 7. सुयोगने चांगली सुरुवात केली या षटकाची. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 2 विकेट गेल्या. 2 महत्वाचे फलंदाज आतमध्ये. लोअर फुलटॉस बॉल. मिड ऑफच्या अगदी बाजूना चेंडू काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर्सला आविष्कार होता त्या ठिकाणी. फक्त एकच धाव. पहा मागच्या 3 चेंडूंवरती 3च धावा आल्यात. पॉवर प्लेचा विसर पडलाय. प्रशांत मात्रे आणि महेंद्र मात्रे बाद झाल्यानंतर पॉवर प्लेचा फायदा उचलायलाच हवा. अशी परिस्थिती नेहमी येते. कधी कधी तुमच्या विकेट्सही जाणार आहेत. तुमच्याकडे एक बॅटर असा असायला हवा जो विकेट्स गेल्यानंतर सुद्धा आक्रमण करू शकतो. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुयोगने वेग वाढवला. आता जसं वाटलं सुयोगला की फलंदाज शफल होतोय, लगेचच वेग वाढवला, त्याचा पाठलाग केला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक 3 धावा 5 धावा दिल्या विवेक पाटीलने. सुयोगने आतापर्यंत 3 दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. त्याचा दबाव जाणवतोय सध्या दोन्ही बॅटर पिंट्या मात्रे आणि नीरज मात्रे यांच्यावर. सेकंड ओव्हर. फुलटॉस बॉल. फायदा उचलू शकले नाही मिड ऑफला. फिल्डर डायरेक्ट हिट झाला नाही. बॅकअपला फिल्डर तिथे पोहोचतोय. एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 9. शांत संयमी कासवाच्या गतीने धावसंख्या हळूहळू का होईना पुढे चालले.
कासवाची गती का तर सुयोग पाटीलची गोलंदाजी. फुल टॉस, पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर कव्हर्सला तैनात आहे. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी केली सुयोग पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5, विकेट आल्या 2. या ओव्हरमध्ये देखील सुयोगने धावा दिल्या अवघ्या 5. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 10. विवेक पाटील आलाय ज्याने 2 विकेट घेतल्या होत्या 5 धावा देत. टेस्ट ऑलवेज बेस्ट. किती फॉर्मॅट येऊ दे, T10चे फॉर्मॅट येऊ दे, T20चे फॉर्मॅट येऊ दे, 50 ओव्हरच्या मॅचेस होऊ दे, 5 ओव्हरच्या मॅचेस होऊ दे, 6 ओव्हरच्या मॅचेस होऊ दे, 1 ओव्हरची सुपर ओव्हर होऊ दे, परंतु टेस्ट ऑलवेज बेस्ट. 10 वरती 2. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता. वेगाने हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचं पर्सेंटाईल पहा. पहिल्या ओव्हरमध्ये निर्धाव चेंडू आले विकेट पकडून 4. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल आणि आता विवेक पाटीलने 2 चेंडू डॉट टाकलेत. चांगली गोलंदाजी. नांदिवली संघ थोडा बॅकफुटलाय. क्रीजमध्ये गेला, तिथून फटका खेळण्याचा प्रयत्न. पोहोचेल का बॉलर. पोहोचला होता परंतु झेल सुटला. फॉलो थ्रू मध्ये कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. कित्येकदा आपण ऐकलंय की जे फास्टर बॉलर आहेत त्यांना त्यांचे कोच सांगतात प्रॅक्टिस करत असताना की खाली वाकू नका, कॅच घेण्याचा जास्त प्रयत्न करू नका प्रॅक्टिसला तरी. मॅचमध्ये ठीक आहे, कारण लगेचच वेट ट्रान्सफर करणं हे थोडं कठीण काम आहे. वेगानं ते धावत येतात. फॉलो थ्रू मध्ये अशा कॅचेस कठीण असतात. टेनिस बॉल क्रिकेट आहे, इथे सगळं काही शक्य आहे. ग्रामीण क्रिकेटर्स काही करू शकतात. 11 धावा 2 विकेट. सध्याच्या घडीला चौकार षटकारांची गरज आहे ती नांदिवली टीमला. धावा रोखल्यात विवेक पाटीलने. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट लाईनच्या बाहेरचा हा चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 12. धावांची गरज आहे. धावांची जमवाजमव करावी लागेल नीरज म्हात्रे आणि पिंट्या म्हात्रेला. पायातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. काय फिल्डिंग आहे पहा शिरडोन टीमची. 1 धाव. केतन म्हात्रे यांचे चाहता धाव संख्या 13. 30 षटक प्रगतीपथावर. बॅकफुट पंच. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात. फक्त 1च धाव. चौकारही येत नाहीयेत, कुठेही अप्रोच दिसत नाहीये. पॉझिटिव्ह फ्रेमने खेळायला हवं. जरूर प्रशांत म्हात्रे बाद झालेत, महेंद्र म्हात्रे बाद झालेत, परंतु जबाबदारीनं मैदानात खेळ व्हायला हवा. विवेक पाटील चांगली गोलंदाजी करतो यात शंका नाही. मॅच म्हटल्यानंतर चांगलीच गोलंदाजी करणार. त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे फलंदाजाचं काम आहे. 30 षटक समाप्ती पथावर असताना धावा येत्या मात्र 14. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विवेक पाटील 9 धावा दिल्यात आतापर्यंत. 2 विकेट त्याने घेतल्यात.
आक्रमणाची गरज आहे. पायातला चेंडू अनोख्या स्टाईलनं खेचलाय स्क्वेअर लेगला. फेक होते. पुन्हा एकदा एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि ही धाव घेताना फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विकेट गेल्या 3 आणि धावा झाल्या त्या मात्र 15. 15 लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात पडले गाव. नीरज आपण त्वरित स्टेजच्या दिशेने यायचंय. तीन ओव्हर धावसंख्या 15. 2 ओव्हर बाकी आहेत. आक्रमण होऊ शकतं. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. अमोल म्हात्रे. नीरज आपण कुठे असाल? आपण त्वरित स्टेजच्या दिशेने या. विशाल म्हात्रे तुमची वाट पाहत आहेत. धावसंख्या 15 आहे. 15. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरा सामना जिंकला होता सापाडने. चौथा सामना जिंकला मातार्डीने. सापाड विरोधात मातार्डी अशी लढत होईल सेकंड राऊंडची. त्यानंतर 5वा सामना जिंकला तो कौसा गावने आणि आता ही 6वी मॅच तुमच्या समोर आहे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय नांदिवली टीमसाठी आणि 5च्या सरासरीने अवघ्या धावसंख्येत त्या 15. विकेट 3 गेल्यात. भरत पाटील टीमचे कॅप्टन. कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज. सुयोग पुढे आला. मिसफील्ड झाले आणि 4 धावा. या धावांची सध्या गरज आहे. ला पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न होता सुयोगचा, परंतु मिसफील्ड झाले आणि त्याचा फायदा उचलला आणि चौकार मात्र मिळाला. या चौकारांची गरज आहे. चौकाराने धावफलक 19 किमान 50च्या आसपास पोचायला हवं. लढाऊ संघ आहे. संघर्ष करणारा संघ आहे नांदिवली. जरी धावा कमी झाल्या असल्या तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग अटॅक फाईट करेल यात शंका नाही. वीर बजरंग शिरडोन आणि त्यांच्या विरोधात नांदिवली या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पुन्हा एकदा विनोद पाटील सर जोडले जातात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फुल टॉस बॉल. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतं. काय फिल्डिंग केले पहा. विवेक पाटील होता ज्याने गोलंदाजी बहारदार केले. त्याने आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्या 4. चांगली फिल्डिंग. फुल टॉस बॉल होता. जोरदार आक्रमण होता अमोल म्हात्रेचा आणि ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने विवेक पाटीलने उंच उडी झेपावत मात्र या धावा वाचवल्या. काय कमालीचे प्रयत्न. लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम. भरत पाटील हुशारीने मात्र हा चेंडू टाकला. रिव्ह्यू घेतलाय.
व्हाईट बॉलसाठी तिसरे पंच. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. धावसंख्या 21. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, चौकार आला होता. त्यानंतर मात्र दुहेरी धाव आली, षटकार वाचवला. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. तिसरे पंच तपासतायत व्हाईट बॉल आहे की नाही. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. नुकताच सुपर स्पोर्ट्स लाईव्ह बद्दल आपण चर्चा करत होतो, या वाहिनीबद्दल. ज्या पद्धतीनं चेंडू अडवला ते क्षण कॅमेरामध्ये कैद करण्यात आले. ती देखील एक कला आहे, ती प्रत्येक कॅमेरामॅनला जमत नाही आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते देखील फार महत्वाचं आहे. ऑनफील्ड कॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 21. निर्धाव चेंडू, लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने विवेक पाटील. फेक पहा किती अचूक आहे. एक टप्पा हातामध्ये चेंडू विसावतो. एकेरी धावसंख्येने स्कोर 22 झालाय. जसा मैदानात अमोल मात्रे आलाय तसा धावांचा ओघ वाढलाय आणि आक्रमण करणं गरजेचं आहे. 3 षटकं गेली हातातून, 15 धावा आल्या होत्या. विकेटचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तर झाले, दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पलटलाय, फेक होते. फक्त 2च धावा, फक्त 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपात. चौथं षटक, धावसंख्या 24. यानंतर मात्र लढत होईल. मोठा गाव विरोधात पडले गाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण सज्ज राहा टॉस साठी. सेकंड राऊंडची पहिली मॅच. बॅटची कडा, प्रयत्न झाले विकेट किपर कडून. आता दोन्हीही फलंदाज एकाच एंडला शर्यत लागले आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 27 वर 27. सिंगल डबल ने काम होणार नाही. आता षटकार चौकार हवेत, कारण आतापर्यंत धावांचा पाठलाग यशस्वीरित्या झालाय. 63चा पाठलाग झालाय, तो केला मोठा गाव टीमने. 61चा पाठलाग झालाय, तो केला पडले गाव टीमने. फुल टॉस बॉल डीपला फिल्डर आहे. मिस टाइम स्ट्रोक राहिला होता. एक धाव झाले, पुन्हा एकदा दुसरी धाव घ्यायचे. फेक झाली. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोलने क्रीज सोडली होती, परंतु तो पुन्हा एकदा पोहोचलाय तिथे. एकच धाव, 28 धावा. शेवटचा षटक आविष्कार पाटील गोलंदाजी करतोय. वीर बजरंग शिरडोन विरोधात नांदिवली. लास्ट ओव्हर, काही चेंडू शिल्लक. वेगानं मात्र हा चेंडू टाकला होता. पहा आविष्कार पाटीलचा वेग किती आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. फलंदाजीमध्ये जी अपेक्षा होती, त्यांचे पाठीराखे देखील नाराज असतील आता नांदिवली टीमचे. सुरुवातच अडखळत झाली या टीमची. विकेट्स आल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2. त्यानंतर सुयोग पाटीलचं षटक, फक्त 5च धावा तिथे आल्या. प्रयत्न करतायत स्क्वेअर ड्राईव्ह, चपराक खेचले डायरेक्ट. 4 धावा, चौकार. करायचे बॅटिंग. ओळ्या आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये. येस, शेवटच्या चेंडूचा निर्णय बाकी होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. शेवटच्या चेंडूवरती बॅटर रनआउट आहे आणि 1 रन शॉर्ट आहे. याचा अर्थ कोणतीही धाव नाहीये त्या चेंडूवर. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 32. 33 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय शिरडोन संघाच्या विरोधात. थँक्यू व्हेरी मच समीर सर. पुनश्च सर्व लाडक्या क्रीडरसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय, मनोरंजक
खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघत आहात. किंग ट्रॉफी 2024 दिवस 4था सामना क्रमांक पहिल्या फेरीतील 6वा. अत्यंत सुंदर असं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण बघतायत. किंग मैदान अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवण्यात आले आहेत आणि आमचे आधारस्तंभ आमचे किंग अगदी बघू शकाल समोरच्या दिशेने पांडुरंगदादा संते यांच्या संकल्पनेतून खरं तर हे मैदान तयार झालं. त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या पुढाकाराने व त्यांच्या खांद्याला खांदा देऊन संपूर्ण उसरगर VCC उसरगर संघ या सगळ्यांच्या अथक परिश्रमात हा एक अत्यंत सुंदर क्रीडांगण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे मैदान सगळ्यांनाच मी म्हणतो की आकर्षित करणारं आहे मैदान. कारण आता या मैदानाची जबाबदारी अधिक वाढेल. या मैदानावरती जास्तीत जास्त स्पर्धा होतील आणि या विभागातले जे काही 2-3 मैदानं होतं ते देखील डेव्हलपमेंटसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे तिथे स्पर्धा होणार नाहीत. त्यामध्ये सप्रा मैदान आहे, कोडबा मैदान आहे, काही मैदानं आहेत ती आता इतिहासात जमा होतील. आणि किंग मैदानाची डिमांड आता मात्र प्रचंड वाढलेली आहे. आम्ही नेहमी म्हणतो की मैदान प्रत्येकाचं एक मैदान असायला हवं, हक्काचं असावं. एका गावाचं नसलं तरी 2 ते 3 गावाचं मिळून एक भव्य दिव्य क्रीडांगण असायला हवं. त्यासाठी जागा गावकीची असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी गावाची एकजूट फार महत्त्वाची आहे. असे अनेक मैदान आहे जिथे काही झोन देखील टाकण्यात आलेले आहेत, ते देखील संघर्ष करतात. या मैदानाकडे टार्गेट 33 धावांचं आहे. एक छोटंसं टार्गेट आहे. बघूया कशा पद्धतीने चेस केलं जातं आहे. मिसफील्ड झाले आहे त्या ठिकाणी आपण बघताय 2 धावा इथून पूर्ण करेल आविष्कार आणि सुशांत म्हात्रे. गोलंदाजी खूप चांगली झाली. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आधीच्या 5 सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये सगळ्यात कमी धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 32. या स्पर्धेमधली कमी धावसंख्या मला माहिती नाही मागच्या 3 दिवसांमध्ये कुठली आहे, पण आमचे स्कोरर सांगतात की हीच धावसंख्या सगळ्यात कमी आहे. संघाचा सराव तितकासा दिसत नाही आहे कारण मैदान देखील नव्हतं. पहिलीच एंट्री खेळत आहे. थोडासा कॉन्फिडन्स तिथे नाही आहे, तो दिसतोय आपल्याला. पण जसे जसे स्पर्धा खेळतील पुढे तो कॉन्फिडन्स त्यांना मिळेल. करण्याचा प्रयत्न. विकेट किपर क्लोज कीपिंग करताना थोडीशी काळजी घ्या कारण फलंदाज भरपूर शफल होत आहेत, मागे येत आहेत. तुम्हाला ती बॅट लागण्याची शक्यता आहे. थोडीशी खबरदारी घ्या. अशा अनेकदा आम्ही दुखापती होताना बघितलेले आहेत. आणि ती बॅट जेव्हा फिरते तेव्हा ती मागे जेव्हा येते तेव्हा ती डोक्यावरती लागण्याची दाट शक्यता असते. धावसंख्या धावफलकावरती 2 आपण बघतोय. महेंद्रा पुन्हा एकदा स्लोअर 1 होता. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आविष्कार प्रयत्न करतोय शफलून फाईन लेगच्या वरून खेळण्याचा, पण त्या प्रयत्नात त्याला यश आलं नाही. 2 चेंडू डॉट येत आहे. दुसऱ्या बाजूने सुशांत काहीतरी कान मंत्र देतो आविष्कारला. टार्गेट छोटंसं जरूर आहे पण कुठलंही टार्गेट छोटं मोठं नसतं. ही धावसंख्या तुम्हाला चेस करावीच लागेल तरच तुमचा विजय निश्चित होईल. बॉलिंग मार्ग महेंद्र म्हात्रे. पुन्हा एकदा स्लोअर 1 हलक्या हाताने चिप करतायत. मिड ऑनला फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू लॉंग ऑनला गेलाय. लॉंग ऑफरनं फिल्डर त्या ठिकाणी येऊन चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत 2 धावा येतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 4 धावा. खार्डीचा पप्पू आला. मॅन ऑफ द सिरीजला आपण त्याला दिला तर त्याला घेईल का कोणी? पप्पू आला की सगळ्यांच्या भुवया उंचावतात. स्लोअर 1 होता. हे व्हेरिएशन नेहमी महेंद्र दाखवत आला. जास्त गती देत नाहीत आणि जास्तीत जास्त आपण बघितलं तर स्लोअर 1 टाकण्याचा प्रयत्न असतो. चेंडूला थोडासा वळवण्याचा प्रयत्न असतो. आणि सध्या आपण बघतायत या 5 बॉलमध्ये 3 चेंडू डॉट आल्यात आणि 4 धावा आपण बघताय. 2 डबल आहेत. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा महेंद्रा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. वारंवार चुकीचं शॉट सिलेक्शन. 3 चेंडू याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न झाला पण महेंद्रचा हे 3 चेंडू मागे आले आणि डॉट आले ते. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेत. धावसंख्या धावफलकावरती 4 आहे. अजूनही इथून 29 धावांची गरज आहे विजयासाठी 24 चेंडूमध्ये. महेंद्रचा अनुभव अत्यंत चांगला राहिला. खरं तर महेंद्र भरपूर वर्ष संघासाठी खेळतोय. मधल्या काळात थोडेसे क्रिकेटपासून दूर होते पण कुठेतरी संघाला गरज पडली. पुन्हा कमबॅक केलं. 40 ओलांडले जरूर पण आजही ती जिगरबाज होती. खेळण्याची ती जिद्द आहे. दीपक दादा प्रतिष्ठानच्या नावाने अनेक संघ व्यावसायिक संघ आपण अख्खा देशातही बघितले. इंडिया संघालाही रिप्रेझेंट करण्याचा खरं तर बहुमान त्यांना मिळाला आणि भरपूर मोठमोठ्या संघांना
त्यांनी नेहमी पुरस्कृत केलेले दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली हे नाव. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. ओहो, अपील पंचांनी उचलले अपील. सुशांतला जावं लागेल. सुशांत बाद होतोय शून्यावरती. भरत पाटील त्या ठिकाणी येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती. तर यशला मिळतंय पहिलं यश. फलंदाज सुयोगला मैदानावरती यावं लागलं सुशांतच्या जागेवरती. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांनी अपील त्या ठिकाणी. बघूया स्वीकारलंय का. काय घडलंय मैदानावरती. ही नाट्यमय स्थिती आहे. बॅट कट आहे सांगतात बॅटर, पण अंपायरने त्या ठिकाणी बोट वर केलंय. बघूया त्या ठिकाणी अंपायर सांगतायत. तर बघूया. बॅट्समन सांगतायत की एज लागली, अंपायर सांगतायत की LBW दिले. पण बघूया अंपायर काय डिसिजन घेतात. केवळ 185 ते संपर्क साधतायत. तर कृष्णा केनिस सर आणि त्याचबरोबर अजीम अमदुली सर दोघांमध्ये चर्चा झाली. खेळाडूंशी काही चर्चा होते. बघूया डिसिजन काय येतो आमच्यापर्यंत. आम्ही त्या डिसिजनची वाट बघतोय. तर नॉट आउट आहेत आणि मला वाटतं प्रशांत म्हात्रे यांनी आधीच सांगितलं होतं की बॅट कट आहे. प्रशांत म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहे आणि एकदम फेअर क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात. यष्टांच्या मागे त्यांचाही थोडासा नकार आला होता की एज लागलेली आहे. तर नॉट आउट आहे. एक धाव येईल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 5. यश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. स्टार्टिंगला बॅटर आविष्कारने या इनिंगमध्ये संघर्ष भरपूर केला आहे. 6 बॉलमध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत केल्यात. 3 चेंडू त्याला व्यवस्थित मिडल करता आले नाही. हो, यावेळेस मात्र बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न. झेल होता त्या ठिकाणी, पकडला गेला नाही. इतका कठीण झेल नव्हता, पकडायला होता. जेव्हा लो स्कोरिंगचे मॅचेस असतात तुम्हाला तुमच्या फिल्डिंगचा दर्जा वाढवायला हव्या. अशा कॅचेस तुम्हाला बनवायला हव्यात. पण 2 धावा इथून मिळते. धावसंख्या धावपलकावरती बघतोय आपण एकूण झाले ती म्हणजे 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. टार्गेट 33 आहे. अजूनही इथून आपण बघितलं तर 26 धावांची गरज असेल विजयासाठी वीर बजरंग शिरडोन या संघाला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा यश. हो 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 हो, काय जबरदस्त चेंडू. वेग आणि त्याचबरोबर अचूक लाईन लेंथवरती या चेंडू हाताळलाय. फलंदाज बाद होत आहेत. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. अगदी प्लम यॉर्कर, हुकमी यॉर्कर होता. आणि जो आविष्कार आपण या आधी एकदम जबरदस्त फॉर्मात बघितला. जी बॅटिंगसाठी तो जाणला जातो, आज या इनिंगमध्ये कुठेतरी तो संघर्ष करताना दिसला गोलंदाजाच्या अगेन्स्ट. आणि इथे त्याचा संघर्ष संपुष्टात आला आहे. 7 वरती 2 धक्के दिले आहेत. नांदिवली संघ 33 धावांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण अशाच प्रकारची गोलंदाजी निरंतर आणखीन पुढच्या ओव्हरपर्यंत जरी झाली तर मात्र या मॅचमध्ये थोडीशी रंगत निर्माण होऊ शकते. पण इथून एखादी चांगली पार्टनरशिप झाली, काही मोठे फटके आले तर मॅचमध्ये शिरडोन पुन्हा कमबॅक करू शकतो. पण सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने मॅच सुरू आहे. हे आमचं कॉम बॉक्स या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन दाखवत असताना कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी नयन आहेत. तर आमचे राजा दिवेकर यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल आमचे त्या ठिकाणी
प्रणय बेडेकर, त्याचबरोबर आमचे 12th मॅन देखील बाळा त्या ठिकाणी आहेत, इकडेही आमचे 12th मॅन आहेत. या सगळ्यांना या ठिकाणी कव्हर करत असताना वळूया मैदानाकडे. भरत पाटील त्या ठिकाणी येत आहेत. पिता पुत्राची ही जोडी त्या ठिकाणी आपण बघतायत. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा उशीर झाला थ्रो करण्यासाठी. आणि बघा मैदानावरती सुयोग आणि भरत पाटील पिता पुत्र आपण बघतायत. हे चित्र आपण आधीही बघितलेले. सुखदेव काका, प्रमोद रिचीला खेळताना बघितले, विश्वास असा यांचे सुपुत्र त्यांनाही आपण निनादला खेळताना बघितलं, आशिषला खेळताना बघितले, विश्वास पाटील तोंडऱ्याचे त्यांचाही मुलगा आधी त्यालाही खेळताना बघितले, निलेश म्हात्रे आणि आपण ओमलाही एकत्र खेळताना बघितलेले. मला वाटतं पहिल्यांदा पेंढारगडच्या मैदानावरती असं मला तितकंसं आठवत नाही, निलेश म्हात्रे यांनी सांगितलं होतं की ओम डेब्यू करतोय. आणि आज ओमची बॅटिंग आपण बघितली. ओमने काही रिव्हर्स शॉट चांगले खेळले, कुठेतरी ती झलक आपल्याला निलेश म्हात्रे यांची बघायला मिळाली. यानंतर पुन्हा एकदा मोठा गाव इन ॲक्शनमध्ये दिसेल. समोर आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव असेल. मोठा गावने पहिल्या सामन्यामध्ये एक रोमहर्षक विजय प्राप्त केला. 7 चेंडूत 22 धावांची गरज असताना जल्पेश भोईरने काय जबरदस्त बॅटिंग केली, तो सामना जिंकून दिला. त्यानंतर पडले संघाने उंबारलीला पराभूत केला. 64 धावांची एक अतूट भागीदारी आपण बघितली. मयूर ठाकूरने 42 केल्या. आणि आता हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतील. एक जबरदस्त मॅच द्वितीय फेरीमध्ये आपल्या भेटीसाठी येते. सध्या 6वा सामना सुरू आहे पहिल्या फेरीतील. 3ऱ्या सामन्यात आपण बघितलं सापाडने विजय प्राप्त केला. 4थ्या सामन्यात मातर्डेने निळजेला पराभूत केला. मागच्या मॅचमध्ये कौसागाव हा संघ जिंकलेला आहे आणि यातून जो संघ जिंकेल तो कौसागाव संघाशी फाईट करेल. बघूया तो संघ कोणता असेल. बघू शकाल धावसंख्या धावफलकावरती एकूण त्या ठिकाणी 9 आपण बघतोय. 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे, पण अजूनही विजयासाठी स्क्रीनवरती आपण तर सुपर स्पोर्ट्स सुपर एंटरप्राइजेस आपण बघू शकाल. HD लाईव्ह स्ट्रीमिंग कव्हर ऑल टाईप ऑफ इव्हेंट्स. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठ्या फटक्याची गरज होती कारण धावसंख्या भरपूर कमी होती, संत गतीने आली होती. 4.5ची धावगती 2 ओव्हरमध्ये होती. महेंद्र म्हात्रे ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या, त्यांचा पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरला दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यानंतर सीमारेषे बाहेर गेला. तसं उंबारली संघाच्या सोमनाथ भोईर यांनी 4च धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, पण नंतर जेव्हा त्यांनी दुसऱ्या स्पेलला सुरुवात केली तेव्हा पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला होता. तशाच प्रकारचं चित्र आपण बघतायत. supersports.in लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, बेल आयकनला जरूर त्या ठिकाणी पुश करा. ऑन साईडला मिड विकेटला गॅप मोठी आहे. एफर्ट्स त्या ठिकाणी कमी पडले. दिवेश होता, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धावा मिळतील 4. तिथे क्रिकेटला त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र तो वाकण संघात आला. तेव्हा सुरुवातीला 12 म्हणून कित्येकदा 12th मॅनच्या भूमिकेत त्याला आपण बघितलं. आणि आज केतन यशाची उंचच्या उंच शिखर सर करतोय. आपल्या समाजाचं, आपल्या विभागाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं करतोय. 37 बाईक झाल्यात, 38वी येईल असं वाटलं होतं, पण नितेश पाटीलने काय परफॉर्मन्स दिला आणि ती सिरीज काल सरपंच चषकची त्याने उचलली. ऑन साईडला पाठवलाय. मॅच इथून मात्र आपल्या पूर्णपणे बाजूने झुकवले सुयोग पाटीलने आणि धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 27. आता केवळ इथून आपण बघितलं तर 6 धावांची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली होती, पण सोपं नसतं 33 धावसंख्येचं संरक्षण करणं 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा पॅरल स्ट्रोक आहे, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. आणि अशा प्रकारे ही मॅच झाली या ठिकाणी.
फिनिश 33 धावा झाल्या. चेस या ठिकाणी बघू शकाल 12 चेंडू राखून